गुड मॉर्निंग गाईज. आपण आता धिरंगमध्ये आहोत. काल रात्री मी ॲक्च्युली व्ह्यू दाखवणार होतो संध्याकाळचा, पण इथं काळोख लवकर होतो त्यामुळे 5 नंतर काहीच दिसत नव्हतं, तर व्ह्यू दाखवता आला नाही. तुम्ही आत्ता हॉटेलमधून आमचा व्ह्यू दाखवतो. बघू शकता तुम्ही, खूप मोठी माउंटेन रेंज आहे इथे. लांब लांबपर्यंत घरं आहेत आणि इकडे पुणे त्यांनी तिबेटियन फ्लॅग्स लावलेत की जे वाऱ्याला खूप छान दिसतात. हे हॉटेलचं टेरेस आहे आमच्या. हे आमचे मामा. आमचा ब्रेकफास्ट पण आता लागतो आहे. काल रात्री मी तुम्हाला टेम्परेचर सांगितलं होतं तेव्हा 10 होतं आणि आत्ता सकाळी एकदम पहाटे 7 होतं आणि आत्तासुद्धा 7 दिसतं आहे, पण अजून ते कमी कमी होत जाईल. बहुतेक तरी आम्ही तवांगला आणि बुमलापासला पोचू तोपर्यंत ते मायनसमध्ये जाऊ शकतं. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बैसाखी कॅम्प, धिरंग मॉनेस्ट्री आणि सेला पास पण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर जसवंत दाडा म्हणून आहे, जे आपले एक बहादूर मिलिटरीमन होते, त्यांचं स्थान आहे तिथे. मी बाकी माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देत जाईन. आणि काही ठिकाणचे मला ब्लॉग टाकता येणार नाहीत कारण का तिथे शूटिंग करणं अलाउड नाही आहे, मिलिटरी कॅम्प असल्यामुळे. ओके, थँक्यू. आम्ही आता धिरंग मॉनेस्ट्रीला आलो आहे. मॉनेस्ट्रीचा एरिया पूर्ण मोठा आहे असा तिथपर्यंत. तिथून मी एंट्री केली आहे आणि इकडे फुल त्याने आतमध्ये छान गार्डन वगैरे केलं आहे. आणि ही आहे मॉनेस्ट्री, एकदम ऑथेंटिक कलर्स आणि यूज करून. प्लांटेशन पण खूप छान आहे. हे इथे मिनीचर त्यांनी तयार केलं आहे. मॉनेस्ट्री जेवढी बाहेरून सुंदर दिसते तेवढी आतून पण सुंदर दिसते. ही बघू शकता, ऑथेंटिक कापडाची केलेली झुमरं आहेत. हे सेटिंग आहे सगळं त्यांचं, इथे बसतात. हे ड्रम्स आहेत त्यांच्या पूजेच्या वेळेला ते वाजवतात. आणि ह्या इथे त्यांच्या निरनिराळ्या देवांच्या मूर्त्या आहेत, बघू शकता. आणि आपले अमरावती ट्रॅव्हल्सचे सहप्रवासी पण इथे एन्जॉय करत आहेत, फोटोज घेत आहेत, इन्फॉर्मेशन घेत आहेत. नमस्कार मंडळी, आम्ही आता बैसाखी कॅम्पला आलो आहे. बघू शकता इकडे खूप थंडी आहे आणि 11,246 फीटवर आहे सी लेवलपासून. सेला वॉरियर्स डिफेंडिंग स्टेशन. खूप थंडी आहे इथे, तोंडातनं वाफा येत आहेत. टेम्परेचर -5 आहे. आपण आता बैसाखी कॅम्पमध्ये जातो. अजून लोक एन्जॉय करत आहेत. सोल्जर्स पण इथे दिसतात तुम्हाला. सेला पास इथे क्वार्टर्स आणि आहेत, सगळे इथे चिल करत आहेत. हे आमचे ब्ल्यूमध्ये जे हाय करत आहेत ते आमचे मेन मॅनेजर आहेत. हे आमचे सहप्रवासी आहेत, हे पण आहेत. आम्ही आता सेला पासच्या दिशेने चाललो आहे आणि स्नोफॉल सुरू झाला आहे, ती बघू शकता. आम्ही आता सेला पासला एंट्री करतोय. मित्रांनो, आम्ही आता सेला पासला पोचलो आहे. मग दाखवतो, मागे खूप भारी व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. हा लेक आहे. लास्ट इयर मार्चला जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा इथे पूर्ण ऊन होतं, पूर्ण कोरडं होतं आणि आता इथे बर्फ आहे, पूर्ण स्नोफॉल पण सुरू आहे. गाईज, आम्ही ह्याच स्पॉटला लास्ट इयरला मार्चमध्ये आलो होतो. तेव्हा इथे खूप ऊन होतं आणि तेव्हा बर्फ अजिबात मिळालेला नव्हता. पण ह्या मार्चला क्लायमेटचं थोडं गणित चेंज झाल्यामुळे आम्हाला बर्फ मिळाला आहे. फुल बर्फ इथं माझ्या बघू शकता. पूर्ण स्नोफॉल पण चालू आहे आणि इथे पूर्ण बर्फाने भरलेलं आहे. ब्लॅक आईस पण आहे, गाड्या सरकत आहेत पण थोड्या. पुन्हा स्नोफॉल सुरू झाला आहे, सगळीकडे बर्फ आहे. खूप मजा येते. ते सहप्रवासी मजा करतात तिकडे. आमच्या गाड्या माणसं काही इथे पोचले आहेत. हा डोंगर मग अशी दिसत होता, आता दिसत नाही आहे, पूर्ण झाकला गेला आहे धुक्यामध्ये. हे लेक इथे मग वाटायला सुरू झालं आहे आणि आता 60 डिग्री आहे.
छान दिसतंय. रस्ता दोन्ही साईडने बर्फानं भरलाय पूर्ण. आणि मगाशी फॉग लागलं होतं, त्यामध्ये आम्हाला आमचे कॅप्टन मुकुलभाई आम्हाला सुखरूप आणतायत. मंडळी आम्ही आता जेवायला थांबलोय आणि कंटिन्युअस गेला अर्धा तास चालू. आता 2:30 वाजलेत. आमचा लंच आज झालेला आहे, वर्किंग लंच होता आज. आणि आता आम्ही जसवंतगडच्या दिशेने निघालो आहे. खूप बर्फ आहे, खूप मजा येते. हे आहे जसवंत वॉर मेमोरियल. हे आहेत जसवंत सिंग, रायफल जसवंत सिंग. ह्यांनी पूर्ण चायनाची वाट लावून ठेवली होती. जे ॲक्च्युली म्हणतात वन मॅन आर्मी, त्यांनी दाखवलं होतं. आणि इथे त्यांचं म्युझियम आहे. इथे जेव्हा जेव्हा नवीन पोस्टिंग होतं एखाद्या ऑफिसरचं, तेव्हा सर्वप्रथम ते इथे येऊन नतमस्तक होतात आणि मग त्यांच्या ड्युटीवर जातात. इथे बघू शकतो, इथे बंकर दिसतात. हा एक बंकर आहे त्या वॉरमध्ये यूज झालेला. इथे पण आहे बंकर. ह्याची समोर व्हॅली दिसते. चायनीज सोल्जरने इथून अटॅक केला होता. आणि जसवंत सिंग त्यांनी हा जो 1962 झालेला बंकर आहे, असा अजून एक ह्या साईडला इथे बंकर आहे. तसाच बंकर इथे पुढे पण आहे. ते बंकर त्यांनी यूज करून त्यांना रोखून धरलं होतं. आणि आज जर त्यांनी त्यावेळेला जर हे काम केलं नसतं तर तवांगपासूनचा संपूर्ण भाग हा चायनाकडे असता. आपण जे आता म्युझियम बघतोय आणि जसवंत सिंग ज्यांच्याजवळ माहिती आपण आता घेत होतोय, तर तुम्हाला अजून त्यांच्याजवळ माहिती हवी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून इथं बघू शकता. पूर्ण माहिती दिली आहे त्यांची. इकडे चायना तिबेटचा मॅप आहे. चायनीज कुठून एंटर झाले, कसे पुढे आले, ते सगळे इथे मेन्शन केलेलं आहे. आजचं आमचं साईट सीन सगळं पूर्ण झालं आहे. आता आम्हाला डायरेक्ट उद्या सकाळी बुमला बसला जायचं आहे. तर आत्ताच आम्हाला रूमच्या कीज मिळाल्या. आता रूमवर आम्ही आलो आहे. तुम्हाला मी रूम दाखवतो. हे बघा, खूप सुंदर रूम आहे. हॉटेल वज्रा म्हणून आहे तवांगला. सिटीमध्येच हॉटेल आहे. मार्केट पण 2 मिनिटावर आहे. तुम्ही जर तवांगमध्ये येणार असाल तर तुम्ही इथं अवश्य बुकिंग करा. थँक्यू. आपण हॉटेलच्या बाल्कनीमध्ये आहोत. आता टेम्परेचर आहे 9. तोंडातनं वाफा येत आहेत. आणि 6 वाजता इथे पूर्ण काळोख पडला आहे. बाजूला काही दिसत नाही आहे. तिथे काही लोक आहेत ते शेकोटी एन्जॉय करत आहेत. गुड. तुम्ही जो ब्लॉग बघितला तो आहे अरुणाचल प्रदेशमधला. इथं आता खूप थंडी आहे, खूप बर्फ पडत आहे. बघू शकता अजून सुद्धा मागे फॉग आहे माझ्या. आणि आत्ता साधारण रात्रीचे 9 डिग्री झालेत. आणि त्यांच्या गुगलच्या अंदाजाने रात्री 4 डिग्री ते 5 डिग्रीपर्यंत टेम्परेचर खाली उतरणार आहे. तुम्हाला आमच्या अशा ट्रिप यायच्या असतील तर अमृत ट्रॅव्हल्सला नक्की जॉईन करा. मी डिटेल्स तुम्हाला बायोमध्ये टाकतोय. ओके, थँक्यू. आणि जर आपले ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की शेअर करा.